काँग्रेस आणि अखिलेश यादवांमध्ये यूपी निवडणुकांसाठी युती होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावरती आहेत आणि ते परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर या संदर्भातली औपचारिक घोषणेची शक्यता वर्तवली जाते। प्रशांत कदम आमचा दिल्लीचा प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देईल। प्रशांत, काय तपशील मिळतात? रेश्मा, खरं तर अखिलेश आणि मुलायम सिंग यादव यांचा जो गट आहे त्यांच्यामध्ये एकी होण्याचे प्रयत्न कालपासून सुरू होते, मात्र त्याला अजूनही यश येत नाहीये। आणि त्याच पार्श्वभूमीवरती अखिलेशचा जो गट आहे तो काँग्रेस सोबत जाण्याची चर्चा जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। खरं तर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे जे स्ट्रॅटेजिस्ट आहेत प्रशांत किशोर यांनी देखील पहिल्यापासून या संदर्भातली भूमिका मांडलेली होती, कारण काँग्रेसला ओपिनियन पोल आणि इतरही सगळ्या पोलमध्ये कुठेच जास्त लक्ष किंवा जास्त यश मिळताना दिसत नाहीये। आणि त्या पार्श्वभूमीवरती किमान अखिलेश जो खरं आता उत्तर प्रदेशमधला एक लोकप्रिय चेहरा आहे त्याला सोबत घेऊन लढण्याच्या विचारामध्ये काँग्रेस आहे। आता अखिलेशनं 235 जागांची लिस्ट ऑलरेडी जाहीर केलेली आहे। 403 जागा आहेत उत्तर प्रदेशच्या एकूण, आणि काँग्रेसला कदाचित 100 जागा मिळू शकतात अशी माहिती आहे। कदाचित 9 तारखेपर्यंत या युतीची घोषणा होऊ शकते। अधिकृतपणे अजूनही कुठले नेते या संदर्भात सांगायला तयार नाहीयेत। मात्र दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कालच काँग्रेसनं उत्तर प्रदेशमध्ये ज्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार जाहीर केल्या होत्या शीला दीक्षित, त्यांनी देखील असं वक्तव्य केलं होतं की अशी युती झाली तर माझी हरकत नाही आणि मी माझी उमेदवारी जी आहे मुख्यमंत्री पदाची ती मागे घ्यायला तयार आहे। रेश्मा, निश्चित। तेव्हा प्रशांत, यूपी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती ही एक मोठी घडामोड घडती असं दिसतंय। तू या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहास। तुर्तास धन्यवाद।